Suman High School number 5, Standard 10, Subject English, Unit number 1st, Against the Odds. विद्यार्थी मित्रांनो, ह्या युनिटमधील या व्हिडिओमध्ये मी फर्स्ट पार्ट घेतो आहे, ट्रॅक टू ताजनगर. तर चला आपण ट्रॅक टू ताजनगर ह्या पार्टविषयी अभ्यासू. Students, here a pre-task is given. Read about Dashrath Manjhi and answer the question. एक पॅरेग्राफ आहे दशरथ मांझी विषयी, तो आपण वाचूया आणि प्रश्नांची उत्तरं पाहूया. चित्रामध्ये तुम्हाला दशरथ मांझी कोण आहेत हे कळेल, कसे दिसतात ते कळेल. एक महान हस्ती भारताची. तर विद्यार्थी मित्रांनो, मी पॅरेग्राफ वाचतो. Dashrath Manjhi carved a path 360 feet long, 25 feet deep in places and 30 feet wide to form a road through the rocks in Gelor Hill. दशरथ मांझी यांनी जोडजोड 360 फीट लांब, 25 फीट खोल आणि 30 फीट रुंदीला अशा प्रकारचा एक रस्ता गेलोर टेकडीमधून बनवला. गेलोर टेकडीला त्यांनी खोदलं. ही कम्प्लिटेड द वर्क इन 22 years आणि हे काम त्यांनी 22 वर्षामध्ये कंप्लीट केलं. दिस पाथ रिड्यूस द डिस्टन्स बिटवीन द अत्री अँड वजीरगंज सेक्टर ऑफ द गया डिस्ट्रिक्ट फ्रॉम 55 किलोमीटर टू 15 किलोमीटर. आणि हा रस्ता खास करून अत्री आणि वजीरगंज सेक्टर जे गया जिल्ह्यामध्ये आहेत, अत्री आणि वजीरगंज या दोघं लहान शहरांचं जे अंतर होतं अगोदर 55 किलोमीटर होतं आणि रस्ता बनल्यानंतर हे अंतर 15 किलोमीटरपर्यंत येऊन पोहोचलं. फॉर हिज अचिव्हमेंट, त्यांच्या या महान सिद्धीसाठी मांझी बिकेम पॉप्युलरली नोन ॲज द माउंटेन मॅन. आणि मांझी जगप्रसिद्ध किंवा प्रसिद्ध झाले, एक माउंटेन मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. हिज नेम वॉज ऑल्सो प्रपोज बाय द बिहार गव्हर्मेंट फॉर द पद्मश्री अवॉर्ड इन 2006. आणि 2006मध्ये बिहार सरकारने त्यांचं नाव पद्मश्री अवॉर्डसाठी शिफारस केली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पॅरेग्राफ होता. आता आपण ह्या पॅरेग्राफच्या प्रश्न पाहूया. व्हॉट इम्प्रेशन डू वी गेट फ्रॉम पीपल लाईक मांझी. प्रश्नाचा अर्थ आहे की मांझीसारख्या व्यक्तींकडून आपल्याला कोणत्या प्रकारची प्रेरणा मिळते. तर पहिलं पाहूया, पहिली रिकामी जागा आहे वी शुड नॉट. आपण काय करायला नको. आणि खाली दिलेलं आहे इन्स्टिड वी शुड, या उलट आपण काय करायला हवं. तर अगोदरचं पाहू आपण वी शुड नॉट. सिम्पल आहे पहा. दशरथ मांझी यांनी कधी विचार केला नाही की एवढा मोठा रस्ता बनला जाईल आणि ते पण एक मोठ्या अशा टेकडीमधून तो रस्ता बनवायचा सोपं काम नाही. तर आपल्याला त्यांच्यावरून, त्यांच्या जीवनावरून आपल्याला कळतं की वी शुड नॉट लूज अवर होप, वी शुड नॉट लूज अवर करेज. बरोबर. इन्स्टिड वी शुड, उलट आपण काय करायला हवं, वी शुड फेस द चॅलेंज, वी शुड फेस द सिच्युएशन. ठीक आहे. सेकंड अँड थर्ड नंबरचा प्रश्न तुम्ही स्वतः करा, येईल तुम्हाला पॅरेग्राफ वाचून. या ठिकाणी रिअल पिक्चर दशरथ मांझी यांचं आपल्याला दिसतं आहे इमेजमध्ये. रस्ता बनवताना, पहाड खोदताना, हातामध्ये हातोडी आहे, छिनी आहे. या दोघं साधनांच्या मदतीने त्यांनी गेलोर हिल, गेलोर टेकडी फोडली आणि एक रस्ता बनवला. अशा प्रकारे चित्रामध्ये दिसेल तुम्हाला. ठीक आहे. नाव पाठाला सुरुवात करूया. फर्स्ट पार्ट, ट्रॅक्स टू ताजनगर. ट्रॅक्स टू ताजनगर ह्या पाठामध्ये, ह्या पार्टमध्ये गावकरी लोकांनी कशा प्रकारे एकत्रित येऊन पैसा जमवला आणि एक रेल्वे स्टेशन बनवलं. ठीक आहे. सुरुवात करतो पाठाला. फॉर 25 years रेसिडेंट्स ऑफ ताजनगर विलेज नियर गुडगाव लॉबीड फॉर रेल्वे स्टेशन इन देअर विलेज. जवळजवळ 25 वर्षापर्यंत ताजनगर, एक छोटंसं गाव आहे गुडगावजवळ, विनंती केली गावातील लोकांनी, गावकरींनी की आमच्या गावात एक रेल्वे स्टेशन व्हावं.
वेन द डिमांड वॉज नॉट मेट, आणि ज्या वेळेला त्यांची मागणी पूर्ण झाली नाही, द विलेजर्स डिसाइडेड टू टेक मॅटर्स इन टू देअर ओन हँड्स, आणि त्यावेळेला मात्र गावकरी लोकांनी ठरवलं की आता हा मॅटर, हा विषय आपण स्वतः आपल्या हातात घ्यायचा, म्हणजे स्वतः आपण रेल्वे स्टेशन बनवायचं. दे पुल्ड इन 21 लाख रुपीज अँड बिल्ट अ रेल्वे स्टेशन ऑन देअर ओन, आणि अशा प्रकारे त्यांनी गावातूनच, गावकरी लोकांकडूनच 21 लाख रुपये जमा केले आणि एक रेल्वे स्टेशन स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिमतीवर त्यांनी बांधलं. ताजनगर रेल्वे स्टेशनचं चित्र दिसेल तुम्हाला. मोस्ट ऑफ द 3000 पीपल लिव्हिंग इन द विलेज आर फार्मर्स, गावातील जवळजवळ 3000 लोक शेतकरी आहेत. बट सच वॉज द बर्निंग डिझायर टू हॅव अ स्टेशन इन द विलेज, एव्हरीबडी कंट्रीब्युटेड अकॉर्डिंग टू देअर कॅपॅसिटी, परंतु गावकरी लोकांमध्ये इतकी तीव्र इच्छा होती की गावामध्ये एक स्टेशन व्हावं, म्हणून प्रत्येक जणांनी आपापल्या परीने, आपापल्या क्षमतेने एक रक्कम जमा केली, रेंजिंग फ्रॉम 3000 रुपीज टू 70,000 रुपीज. 3000 रुपयापासून तर 70,000 रुपयापर्यंत गावकरी लोकांनी फाळा जमवला. दे डोनेटेड मनी फॉर द स्टेशन अँड वी स्टार्टेड द कन्स्ट्रक्शन इन जानेवारी 2008, सेड रणजित सिंग, अ फॉर्मर विलेज सरपंच. ही माहिती रणजित सिंग आपल्याला देत आहेत, जे गावातील माजी सरपंच होते. ते सांगतात की त्यांनी पैसे दानमध्ये दिलेत स्टेशन बनवण्यासाठी, आणि आम्ही जानेवारी 2008मध्ये स्टेशनच्या बांधकामाला सुरुवात केली. मॅपमध्ये ताजनगरचं लोकेशन दिसेल तुम्हाला, दिल्लीजवळ आहे, परंतु ताजनगर हे गाव हरियाणामध्ये येतं. There are large number of people in the village who need to go to Gurgaon, Delhi and Rewar. गावामधील बरीच मोठी संख्या गुडगाव, दिल्ली आणि रेवार या ठिकाणी जात असते. There are students who go to colleges, गावातील बरेच विद्यार्थी कॉलेजमध्ये जात असतात. Till now we had to either go to हलीमंडी or पटली to catch a train. आतापर्यंत आम्हाला ट्रेन पकडण्यासाठी, ट्रेन घेण्यासाठी हलीमंडी किंवा पटलीला जावं लागतं. बोथ द स्टेशन्स आर 6 किलोमीटर अवे फ्रॉम ताजनगर. ही दोघं स्टेशन ताजनगरहून 6 किलोमीटर अंतरावर आहेत. वी थॉट वेन द रेल्वे लाईन्स पास थ्रू द विलेज वी वूड हॅव अ स्टेशन हिअर. आणि आम्ही विचार करू लागलो की ज्यावेळेला आमच्या गावातून रेल्वे लाईन पसार होईल, रेल्वे लाईन टाकल्या जातील, एक स्टेशन असेल, असा विचार आम्ही करू लागत असायचो. बट दॅट डिडंट हॅपन, परंतु तसं घडलं नाही. सो वी रेज द डिमांड इन 1982. म्हणून आम्ही 1982मध्ये डिमांड उठवली, मागणी केली रेल्वे स्टेशन व्हावं यासाठी. अँड हॅव बीन कंटिन्युअसली आस्किंग फॉर इट. आणि सातत्याने त्या डिमांड आम्ही रेल्वे प्रशासनकडे, सरकारकडे ती डिमांड ठेवतो आहे. बट द रेल्वेज टोल्ड अस दॅट दे डिडंट हॅव फंड्स. परंतु रेल्वेने आम्हाला सांगून टाकलं की त्यांच्याकडे रेल्वे स्टेशन बनवण्यासाठी, रेल्वे स्टेशन बांधण्यासाठी पैसा नाही. सो फायनली वी डिसाइडेड टू क्राफ्ट आवर ओन डेस्टिनी, सेड हुकुमचंद, अ मेंबर ऑफ द कमिटी. हुकुमचंद गावातील जी कमिटी आहे, त्या कमिटीचे एक सदस्य आहेत, त्यांनी सांगितलं की शेवटी आम्ही ठरवलं की स्वतःचं नशीब स्वतः घडवायचं, म्हणजे रेल्वे स्टेशन स्वतः बांधायचं. या ठिकाणी ताजनगरच्या वरच्या बाजूला पटली रेल्वे स्टेशन दिसेल नकाशामध्ये, आणि ताजनगर आणि ताजनगरच्या खाली हलीमंडी हे रेल्वे स्टेशन दिसेल. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट, परिणामस्वरूप द पंचायत पास अ रिझोल्युशन इन 2008. पंचायतने 2008मध्ये एक प्रस्ताव पास केला, saying that since the railway was not able to build a station for them, they would do it for themselves and with their own money. आणि त्या प्रस्तावामध्ये असं सांगण्यात आलं की रेल्वे अक्षम आहे स्टेशन बांधण्यासाठी, म्हणून ते स्वतःसाठी स्वतःच्या पैशाने रेल्वे स्टेशन बांधतील. अशा प्रकारचा प्रस्ताव 2008मध्ये गावातील पंचायतने पास केला. सून, लवकरच अँड 11 मेंबर टीम वॉज फॉर्म. 11 लोकांची एक समिती बनवण्यात आली.
अँड द टीम स्टार्टेड कलेक्टिंग मनी फ्रॉम विलेजर्स. आणि त्या टीममधील सदस्यांनी गावातील लोकांकडून पैसे जमवण्याचा त्यांनी सुरुवात केली. 3,000 पासून ते 70,000 पर्यंत. पंचायतचं चित्र दिसेल तुम्हाला. पंचायत कशी असते. गावातील गावकरी जमा होतात, बसतात, ऐकतात. गावातील जो सरपंच असतो किंवा समितीचा जो अध्यक्ष असतो, सदस्य असतो, एखाद्या प्रस्तावाबद्दल माहिती देत असतो. सर्व गावकरी ऐकतात आणि सर्वानुमते तो प्रस्ताव पास होतो. ऑन 7 जानेवारी 2010, 7 जानेवारी 2010, ॲज अ रिझल्ट ऑफ देअर एफर्ट्स, गावातील लोकांच्या प्रयत्नाने, the first railway station in the country on which the railway did not have to spend a single rupees started operations. देशातील पहिलं असं रेल्वे स्टेशन बांधलं गेलं किंवा स्टेशनाला सुरुवात झाली की त्या स्टेशनावर रेल्वे प्रशासनाने एकही रुपया खर्च केलेला नव्हता किंवा एकही रुपया दिलेला न होता. इंडियन रेल्वेचा लोगो तुम्हाला दिसेल या ठिकाणी. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ट्रॅक्स टू ताजनगर हा फर्स्ट पार्ट मी तुम्हाला समजवला. व्हिडिओ पहा, स्वतःजवळ टेक्स्टबुक ठेवा, निश्चितच चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता पुढे आपण ग्लोसरी पाहूया. ही मी ग्लोसरी दिलेली आहे. डिफिकल्ट वर्ड्स, स्पेलिंग्स दिलेले आहेत, मराठीमध्ये अर्थ पण दिलेले आहेत. आपल्या वहीमध्ये ह्या स्पेलिंग्स लिहून टाका. त्याच्यानंतर होमवर्क पण आहे. 2 प्रश्न आहेत सुरुवातीचे. व्हॉट वॉज द बर्निंग डिझायर ऑफ द पीपल ऑफ ताजनगर. सेकंड आहे व्हाय डीड पीपल रेज देअर डिमांड फॉर अ रेल्वे स्टेशन इन देअर विलेज. नंतर एक शॉर्ट नोट आहे, ड्रीम ऑफ रेल्वे स्टेशन कम्स टू. पॉईंट्स पण दिलेले आहेत. हा होमवर्कसुद्धा तुम्हाला आपल्या वहीमध्ये कंप्लीट करायचा आहे. आभार मित्रांनो. थँक्स.